स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या गाठी, मीराचं नाव घेतो आज उखाण्यासाठी. स्वर्गाच्या साक्षीने देते मी लग्नाचं वचन, ललितच आहे माझं जाने जिगर जाने मन. ललित संजय देशमुख हाजीर हो. नाव काय आहेत? ललित देशमुख. मीरा देशमुख. घटस्फोट हवाय. मला वाटलं कोथिंबीरीची जुडी हवी आहे. का हवाय घटस्फोट? मला हिच्या सोबत संसार करणं अशक्य आहे. निगरगट्ट माणूस आहे हा. तोडगी बाई आहे ही. लग्नाची किंमत नाहीये याला. अहो माणुसकीच नाहीये हिला. बायकोच्या जातीवर कलंक आहे, कलंक. त्याची लायकीच नाहीये नवरा म्हणून घ्यायची. माझी लायकी नाहीये, नाहीये. अरे अजिबात स्वतःचं नाहीये. आयुष्य स्वतः बघ. अरे दोन स्वतः आरशात हो, बघ. फक्त आरशात. तुला कळेल मला स्वतःची लायकी माहितीये, आहे की हो, मला नाहीये. माहितीये वासंती माझी लायकी काय. गप्पा बसा. आली. हा? हे जे सगळं म्हणताय कोणी ठरवलं? काउन्सिलरने. त्याच्या काउन्सिलरच्या. हा? आता जी काही तक्रार आहे ती एक एक करून सांगा. हा हा. हा अशक्य माणूस आहे हा. बर. मला हिच्या सोबत राहायचंच नाहीये. फसवलंय हिने मला. फसले मी. अरे याच्याशी माझी लग्न चूक करून. झाली. कुठून तुझ्याशी लग्न केलं? माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. आयुष्याचं वाटोळं नसती आली ना केलंय. आयुष्याचं काहीतरी नसतं भलं केलं झालं काय? असतं. तूच आयुष्याच्या माझ्या वाट बापाला लागली नसती लग्न माझ्या. केलंय. कुठून आले आणि नशिबानं नशीब गप्पा बसा ना फुगवलं रे. माझं. गप्पा बसा. खाली बसा. अरे चांगले पैसे देऊन वकील केलेत ना तुम्ही हे. मग तुम्हीच काय भांडताय? त्यांना मांडू दे ना केस. बोला. मिलॉर्ड, बर तुम्ही बोला. मिलॉर्ड, माझे अशील श्री ललित संजय देशमुख यांनी प्रेमविवाह केला, पण तेव्हा त्यांना माहिती नव्हतं की ही त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. मिलॉर्ड, खरी चूक तर माझी अशील मीरा देशमुख म्हणजे माहेरच्या कुमारी पाटील यांच्याकडून झाली. आणि तीच चूक समजेपर्यंत खूप उशीर झाला होता. यांच्यासोबत लग्न झालं होतं आणि तीच चूक निस्तारण्यासाठी आम्ही आता कोर्टामध्ये अपील केलंय. अरे लव्ह मॅरेज आहे ना रे तुमचं? हो. लव्ह मॅरेज करतीय. मी तुला आधीच सांगितलं होतं हा मुलगा काही बरोबर नाहीये म्हणून. हे आता घेतेच आहे ना. ह्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. आई, त्याने मला फसवलं. मी काय त्याला अशी तशी नाही सोडणार आहे. चांगलंच धडा शिकवणार आहे त्याला. शिकलास ना आता धडा, म्हणून मोठ्यांचं ऐकायचं असतं. तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेले असतात म्हणून ऐकायचं असतं, पण नाही. पुरे आधीच काय कमी टेन्शन मध्ये आहे का तो? ठीक आहे, नाही बोलत, पण गेला ना तो कोर्टात. अगं आता याच्या पुढे कुठे जायचं ते जाऊ दे, मी काहीच बोलणार बरं नाही. थांब आता. हा. आई तुझी शपथ, त्या मीराला नाही रस्त्यावर आणली ना तर नाव बदलून टाक माझं. तुझं नाव केव्हा बदलायचं ते बदल तू, पण तुझ्या नावासमोर यांचं नाव आहे ना संजय देशमुख, ते आधी बदलून टाक. काय अहो, कोर्टात पूर्ण नाव घेतात, ललित संजय देशमुख, ललित संजय देशमुख. ललित संजय देशमुख हाजीर हो. तुमचं लग्न तुमच्या दोघांच्याही संमतीने झालेलं होतं. बरोबर. बरोबर आहे. मग लग्नानंतर असे काय प्रॉब्लेम झाले? म्हणजे मॅन्डेटरी काउन्सिलिंग सेशन्स तुम्ही अटेंड केलेली आहेत, त्यामुळे नक्की काय झालं हे ड्यू कोर्समध्ये कोर्टाच्या समोर येईलच, पण मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल नक्की काय झालं. सो लेडीज फर्स्ट. मिलॉर्ड, माझे हो काय आहे? सॉरी. सांगा. तुमच्या प्रेमाची, तुमच्या लग्नाची, ही सगळी प्रकरणाची सुरुवात कशी झाली? हो, सांगते. जागा मिळाली का घुसायला? काय झालं? काय
माहिती त्या पोरीचं काहीतरी पडलंय खाली. ओ गॉड पडले अरे काय झालं रडू नको फक्त रडतोय फक्त. हेच नसतं. अरे चला ए चल चला निघा चला घरी चला ए, जावा जरा ए शी मी नाही घेणार ही गटारातली घाण चल लल्या ए लल्या अरे ललित अरे मी समोर जे त्या मोमेंटला भाळले. आणि इथेच मी चुकलो. स्वतःच्या हाताने आयुष्याची रांगोळी काढून घेतली. ना त्या रांगोळीला आकार होता ना रंग. एकदम घाणेरडी. तुझ्याच सारखी. बघा मिलॉर्ड, माझ्या अशिलाची सरळ सरळ खिल्ली उडवती ही बाई. पण ही बाई माझ्या अशिलाला बाई म्हणते. बाईला बाईच म्हणणार, अजून काय म्हणणार? पण डिवोर्सच्या नंतर त्या पुन्हा कुमारी होऊ शकतात ना. डिवोर्स झालाय अजून? पण डिवोर्स होऊ सुद्धा एक शकतो ना. मिनिट, काय तुम्ही किती- एकमेकांमध्ये काय मांडताय? सॉरी. भांडण तुमच्या आशिलांचं चालू आहे, तुमच्या दोघांचं नाही. आणि हे कोर्ट आहे, आखाडा नाही. सॉरी मिलॉर्ड. सॉरी मिलॉर्ड. तर तुम्ही दोघ जण कुत्र्यासारखे प्रेमात काय? पडले. आय मीन कुत्र्यामुळे प्रेमात पडलं. हे खरं आहे. प्राणी माणसाला मदत करतात, पण मग दुसरा प्राणी कधी आडवा आला? आय मीन माशी कुठे शिंकली? जज साहेब, लग्नाआधी ही अतिशय भोळी होती. नाही म्हणजे किमान मला वाटायची. पण जसं लग्न झालं तसं हिनी तिचं खरं रूप दाखवलं. जणू काही ही लग्नाचीच वाट पाहत होती. लग्नाआधी सांगायची मी जेवण बनवण्यात सुगरण आहे. पण नंतर कळलं हिला भजी कुठल्या पिठाची बनवायची आणि भाकरी कुठल्या हेही माहित नव्हतं. आली मोठी सुगरण. एवढंच नाही, जी मुलगी लग्नाआधी प्रेमात असताना एक ड्रेस 2 वेळा घालून यायची, तिला आता दर महिन्याला नवीन नवीन ड्रेस आणि नवीन नवीन साड्या हव्यात. आणि विचारलं की म्हणते, दुकानातील त्या पुतळ्यांना पाहिलं ना, त्या साड्या आणि ड्रेस पाहिले की मला असं वाटतं की ती मीच आहे. हो, आणि ते ड्रेस मला आता हवेच आहेत. पण तुम्ही काय केलं? कुणी आहे का? बोला सर, काय पाहिजे होतं? दादा नमस्कार. नमस्कार. हो, या दुकानाचे मालक कोण आहेत? मला सांगा ना सर, काय हवं होतं? ते पुतळे तुमचे तेवढे पुतळे आम्ही विकत नाही, सॉरी. नाही विकत? नाही. मग विका आता, नाहीतर एक दिवस माझी बायको मला विकेल. हो, ते बरोबर आहे सर, पण आम्ही तसं नाही करू शकत सर. नाही करू शकत? हं. मग नागडे तरी करा त्यांना. काय म्हणालास तू? तुझ्याबद्दल बोलत नव्हतो, त्या पुतळ्यांबद्दल बोलत होतो. नाही म्हणजे कपडे दिसलेच नाही तर मागणारच नाही ना. हं. आणि जज साहेब, अशी अनेक कारण आहेत. अहो, हिने
माझ्या आई वडिलांचा देखील आदर केला नाही. ओ, आणि तू खूप आदर केलाय ना माझ्या आईचा. साहेब, ही माझी आई. हा माझ्या बिचारा आईला नको नको ते बोलायचं. अहो बिचाऱ्या. जज साहेब, माझे आई वडील आमच्या घराच्या अतिशय जवळ राहतात. तरी सुद्धा महिन्यातनं एखादा आमच्या घरी येतात. पण आमच्या सासूबाई 250 किलोमीटर दूरवरून दर आठवड्याला आमच्या घरी. आणि एवढंच नाही जज साहेब, लग्नाआधी ज्यावेळी मी हिला वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाला घेऊन जायचो त्यावेळी म्हणायची, मला भूक नाहीये, तुला पाहिलं की माझं पोट भरतं. आणि आता हिचं पोट भरण्यासाठी मला दर दुसऱ्या दिवशी हिला हॉटेलमध्ये घेऊन जावं लागतं. आता पाहत नाही का तुम्ही त्यांना? अहो, पाहते ना, बिल आल्यावर शेवटी पाहते. जज साहेब, मला मोकळं करावं याच्यातून. मी वैतागलोय. संसाराच्या स्वयंपाकातला मिठाचा पहिला खडा ह्याचा हा चुगलीखोर मित्र हा रितेश. ह्यानेच दृष्ट लावली आमच्या लग्नाला. सर, एक वेळ मी दुष्ट असीन करा, पण माझ्या मित्राच्या संसाराला दृष्ट लावणारा नक्की नाही. वा 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 वा. खाली बस. सांगितल्याशिवाय मध्ये बोलायचं नाही. हं? ती बोलते. हे पुढे बोल. तुम्हाला अजून काही सांगायचंय? काय? साहेब, मी याच्यासारखे फालतू कारण नाही देणार आहे. तुम्ही रडू नका. तुम्ही रडू नका हो. रडू नका. नाराज का होतेस? काय करू? तुला 2 दिवस सोडून जायची इच्छा नाही होत माझी. अगं वेडी, फक्त 2 दिवसांसाठी चाललीयस, 2 महिन्यांसाठी नाही. नाहीतरी तुला घरात बसून कंटाळा आला असेल ना. इट्स ओके. माझी काळजी करू नकोस, तू जा. नक्की जाऊ. व्यवस्थित घेऊन जा रे. हो साहेब. काळजी करायची गरज नाहीये, गेलीये ती. नो 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 हॉटेल, नो लॉज. सरळ घरी यायचं. आता फक्त एन्जॉय. अहो, ऐका, ही छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे. जाणार मॅडम, हं? गाडी मोर्चा आहे. का? हॅलो. हा बोल ग. अगं, काय नाही, अजून बस आली नाही. काय कळत नाही काय चालू आहे काय नाही. अगं असं कसं, नीट विचारलंस का? अरे मी थांबले, दुपारपासून थांबले, 3 वेळा विचारले. ते म्हणाले काहीतरी मोर्चा चालू आहे म्हणून येते. नाही पण मग तू आता घरीच जा, येऊ नको तू इथे. थकले मी, एकदम दमले. आई ग माझं बाळ. बर, करते मी, तुला सांगते काय. घरी जा आता. हा, बाय. घेतले कोणाकडून आलंय? अहो, ऐका ना, छत्रपती संभाजीनगरच्या गाडीचं काय माहिती का तुम्हाला? सकाळपासून वाट बघतोय मी, गाडीच नाहीये. मी पण दुपारपासून बघते. ते म्हणताय काहीतरी मोर्चे चालू आहे का काय? काय कळायलाच मार्ग नाही कुठे काय चाललंय ते. आम्ही पण केव्हापासून बसलो इथे. मी पण तेच. नाहीच आहे गाडी. ओ, ऐका, माझ्या नगरच्या गाडीचं काय झालंय? ओ मॅडम, सांगितलं की तुम्हाला
अख्खा मोर्चा निघालाय छत्रपती संभाजीनगर मध्ये इथं ओ. मुंबईत उलटलाय. मी तुम्हाला दुपारपासून 3 वेळा विचारले तेव्हा तुम्ही नाही सांगितलं. आता सांगते तुम्ही अहो WhatsApp वर सांगितलं आले होतं म्हणून. मॅडम. काही काय इथं बसलेली मी तुमच्या समोर. बरं माफ करा, नाही सांगितलं, आता जाऊ द्या, सांगतो. तुम्ही काय बोलू नका. चला 67 साताराची गाडी कधी येणार आहे? हे बघा आत्ताच आली, निघा. ऐका ना, नितीन कंपनीज त्याला हा बसा. पण ना टीव्ही ऑन करून कुठं गेला? ललित, ललित, ललित बाहेर निघ. लल चहा. छान. मीरा, मीरा एक मिनिट माझं ऐक तरी. मीरा एक मिनिट. मीरा मी काय हात सांगतो. नको लावू. मीरा अगं मी आज तुझा खरा चेहरा बघितलाय ललित. मीरा मी तुला काय कोणीतरी सांगतोय. बोललं होतं, आरसा खोटं नाही बोलत, म्हणून मी तुला आरसा समजून स्वतःला दोषात बघायचे. आज तू मला दाखवलंय आरसाही खोटं बोलतो. मीरा अगं इतकी वर्ष झाली आपण एकमेकांवर प्रेम करतो. हात नको लावूस मला. मीरा अगं जरा विश्वास कर माझ्यावर. मी काय म्हणतोय. काही शब्द बोलू नकोस तू आता. मला तुझ्यातली घिण यायला लागलीये. मीरा प्लीज शांत हो जरा. ऐक मीरा ऐक ना. अगं अगं काय करतेस तू. नाही, मग काय त्याने घातलं होतंस ना, हे मी तुला काय त्यानेच परत करणार आहे. कळलं तुला? मीरा अगं समजलं? मंगळसूत्र तोडून तू लग्न तोडतेस का. मी लग्न तोडते. वेडी झाली आहेस का तू. मीरा अगं एवढीशा Get lost एवढीशा from here. गोष्टीवरून कोणी तुझ्या हात एकही पाहिलंस. शब्द बोलू नकोस. तू ऐक एक मिनिट माझं. नाही, तुझ्या हात पाहिलंस तो तुझा गैरसमज आहे. मी सांगतोय ना तुला. मी पाहिलं. मी काय अंधळी आहे? मला दिसत नाही मी जे पाहिलं ते. हो, पण हो, मी अंधळी झाले होते तुझ्या प्रेमात. मीरा, please. तू मला अंधळ केलं. हे तर मला तुझ्या प्रेमात अंधळा करून घातलं होतंस ना. ही अंगठी घे तू. सॉरी. जज साहेब, हिने माझं काहीही ऐकून घेतलं नाही. सरळ घर सोडून गेली. हिने जरा वेळ थांबायला हवं होतं. कशाला? तुझं बेडरूम मधला रोमॅन्स बघायला लाज वाटते मला तुझी बायको म्हणून घ्यायला. बसा. सॉरी साहेब, पण साहेब मला ह्या माणसापासून डिवोर्स हवाय म्हणजे हवाय. प्लीज. नाव धिस इज सिरियस ॲक्विजिशन. काय नेमका मुद्दा आहे. एक्झॅक्टली द पॉइंट.
मिलॉर्ड, एखादी मुलगी प्रेमात पडते, ती समोरच्यावर विश्वास ठेवून त्याच्याशी लग्न करते. लग्न करून माहेर सोडून ती सासरी जाते. सासरी गेल्याच्या नंतर तिला नोकरी सोडायला अहो, लावून काय तिला चाललंय? बाहेर जा. थांबा ना, मुद्दा काय आहे? एक्झॅक्टली मिलॉर्ड, यांच्याकडे कधीच मुद्दे नसतात. हा, ते बघतोय, बोलतोय ना मी. काय मुद्दा आहे? मला हेच सांगायचं आहे मिलॉर्ड, एखादी स्त्री आपल्या संसारामध्ये दुसऱ्या बाईचा हस्तक्षेप कसला, अंगक्षेप असतो, तो कसा काय सहन करेल? बायको पोचली सुद्धा नव्हती माहेरी, तेवढ्यात दुसरी स्त्री हजर घरी. अहो, केवढं फास्ट आहेत हे. साहेब, मी म्हणते माझ्याकडून चुका घडल्यात. परफेक्ट नाहीये मी खूप प्रयत्न करते आणि अजूनही करेन. ह्याचे 100 चुका माफ केल्यात, अजून 1000 करेन. पण चीटिंग हे मला अजिबात म्हणजे अजिबात सहनच नाही होत आहे. मिलॉर्ड माझे अशील मिस्टर देशमुख, ह्या त्या जे काही म्हणाल्या ते सगळं खरंच घडलंय, हो का नाही, एवढंच सांगा. हो. आणि ही फसवणूक मी कधीच माफ नाही करणार. मिलॉर्ड, मिस्टर ललित यांनी त्यांची चूक कबूल केलेली आहे. स्वतःची बायको माहेरी गेल्या गेल्या त्याने दुसऱ्या बाईला घरी बोलवली, तिच्यासाठी स्वतःची बेडरूम तयार केली, त्यानंतर तिच्यासाठी कॉफी बनवली. तुम्ही मुद्दा का नाही सांगत हो? नाहीच आहेत त्यांच्याकडे मुद्दे. थांबा ना तुम्ही. मिलॉर्ड, याच आधारावरती माझ्या आशिलाला घटस्फोट देण्यात यावा ही माझी कोर्टासमोर विनंती आहे. आणि शिवाय पोटगी म्हणून ₹50 लाख रोख आणि राहतं घर मिस्टर ललित यांनी माझ्या आशिलाला द्यावं. काय? 50 लाख आणि राहतं घर? हो, जज साहेब, बरोबरच आहे. मी आहे ना. मी बघीन ना. बायको नवऱ्याचे 1000 अपराध पोटात घालू शकते, पण चीटिंग नाही. नो चान्स. प्रत्येक नवरा बायकोमध्ये खटके उडतातच, पण त्याच्यावरचा उपाय म्हणजे घटस्फोट असं नाहीये. मला माहिती आहे तुमचं 6 महिन्याचं सेपरेशन कंप्लीट झालंय. मॅन्डेटरी काउन्सिलिंग सेशन्स तुम्ही कंप्लीट केली आहेत. पण तरीही मी तुम्हाला पुन्हा सांगेन की पुढचे काही दिवस तुम्ही नवरा बायको म्हणून पुन्हा एकत्र राहावं. मिलॉर्ड, पण याची काही गरजच नाहीये, बिकॉज केस इज क्रिस्टल क्लिअर. हे बघा चौगुले, मी तुमच्यासारखी वकिली करूनच इथपर्यंत पोचलोय. न्यायालयाचे हक्क आणि न्यायालयाची कर्तव्य मला चांगली कळतात, आणि त्याच अधिकाराने मी तुम्हाला दोघांनाही सांगतो आहे की पुढचे 6 महिने तुम्ही पुन्हा एकत्र राहावं. पण मिलॉर्ड, मिलॉर्ड, सर, ऐका, या सगळ्या काळात नवरा बायको म्हणून तुम्ही घरच्या जबाबदाऱ्या समसमान उचलून धराव्या. तोपर्यंत मिस्टर देशमुख, मिसेस मीरा यांचा जो काही खर्च असेल तो तुम्ही उचलायचा आहे. मिसेस मीरा, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही नीट पार पाडायच्या आहेत. 6 महिने आपल्याला हा प्रयोग करून बघायचा आहे. या 6 महिन्यात तुम्ही कसे वागता आहात यावर तुम्हाला पोटगी मिळेल का नाही हे ठरवण्यात येईल. 6 महिन्यानंतर या केसचा हे कोर्ट पुन्हा एकदा विचार करेल. टिल देन द कोर्ट इज अडजर्न. मीरा तू थांब, मी पाणी घेऊन येते. हा तू पण जा. चल. 2 मिनिटं बसा, मी जजमेंट कॉपी घेऊन येते. हो. चला रितेश, आता तू बघच. चला, झाले सोड. झाला एकदाचा निर्णय. हा कसला निर्णय? मेल्यांनी हा पुढे. माझ्या मुलाला त्या चेटकिणी बरोबर राहायला भाग पाडलाय. आई, तू त्रास करून घेऊ नकोस. हा? तिचा खरा त्रास आता सुरू होणार आहे. सर
साहेब, मला त्याच्यासोबत राहणं खरंच अजिबात नाही जमणार आहे. प्लीज साहेब. हा निर्णय मी का घेतलाय तुला पुढे जाऊन कळेल मीरा. आणि हा निर्णय तुझ्या फायद्याचाच आहे. आपल्याला आयुष्यात काय मिळालं यापेक्षा आपण आयुष्यात काय काय टिकवलं हे जास्त महत्वाचं आहे. मी तुझ्या बापासारखा आहे असं समज. म्हणून हा निर्णय दिलाय. चला. अरे तुला माहिती कुत्रे काय करतात? सॉरी 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 मीरा, चल चल गाइस, सॉरी सॉरी. मीरा मीरा वेट मीरा. नमस्कार सर. कोण तुम्ही? मी हेझलनट बुटीक मधून आलोय. हो, पण मी हे मागवलेलं नाहीये. अरे, ऍड्रेस तर हाच आहे, ललित देशमुख ना? हो, पण हे माझं नाहीये. अरे माझ्या अगोदर नमस्कार, आलात मॅडम. तुम्ही. नमस्कार. थँक्यू. हे बिल मॅडम. हे ह्यांच्याकडे. एक मिनिट. हे माझं सामान नाहीये. बिल तू भरायचंस. कोटाच्या अटीबद्दल नाही माहित तुला? त्याची ही एक अट. जीवनावश्यक वस्तू, त्याचं बिल आणि तू नवरा. ओ आणि हा, तुला सांगायचंच राहिलं. आज येताना ना दुकानाचे पुतळे नागडे नव्हते. आज येताना ना दुकानाचे पुतळे नागडे नव्हते. सगळे दरवाजे आजच तोडणार आहेस का? काय चाललंय तुझं? वा, घर तर एकदम चकाचक केलंय. हा, दोन्ही बेडरूम सुद्धा. ना फुलांचे पाकळ्या, ना कॉन्डम. एकही पुरावा नाही सोडलाय. हा, एवढेच तू. तू समजतेस तसं नाहीये. हे बघ, जे तू पाहिलं ते मी आयुष्यात कधी विसरणार नाहीये. मी तुला कधीच माफ नाही करणार आहे आणि मी घटस्फोट घेणार म्हणजे घेणार. ह्या जज साहेबांनी काय विचार करून 6 महिन्याचं लफडं माझ्या डोक्यात मारलंय. आणि आय नो की ह्या 6 महिने तू मला उंजारशील, गोंजारशील, घाबरवशील, धमकवशील, पण मी काय पाठी हटणार नाहीये. आणि हा, मी काय एकटी नसणार आहे. भक्कम सपोर्ट असणार आहे माझ्या पाठीशी. सपोर्ट. कोणाचा सपोर्ट? आईला. अरे देवा. चल, घाबरू नको. हा, मी बरोबर आहे तुझ्या.
तू उगीच टेन्शन घेतो रे आणि मग स्वतःचं डोकं दुखवून घेतो. ऐक माझं, साधी सिंपल गोष्ट आहे. आज मी घरी येतो आणि मी बोलतो मीराशी, विषय संपला. बस. ए नको नको, हा ती माझ्याशीच धड बोलत नाहीये. उगाच तू मध्यस्थी करायला गेलास तर आजच तिसरं महायुद्ध सुरू व्हायचं. नाहीतरी तिच्या नजरेत तू तिचा सौथा आहेस नाही का? आणि त्यात तिची ती आई, माझी सासू. म्हणूनच आज घरी कॉल केला आणि त्या काकूंना सगळं सविस्तर सांगून टाकलं. विषय संपला. अरे काय गरज होती तुला काळी करायची? लल्या, तुझ्या या बुडत्या संसारामध्ये ही काडीच तुला गरजेला येते की नाही बघ. हो का? हा बघ, यांच्या डिवोर्सचं काय झालं? मला माहित नाही ग, पण तुला सांगू, मला ना खूप दया येते तिच्यावर. बिचारी बिचारी. काय ग, हा वास्या केव्हापासून झाला? शी, चेहऱ्याने भोळा नि वासनेचा गोळा. तुम्हाला सांगू, जेव्हा मला कळालं ना तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. हो, तुमचं सगळं ठीक आहे. मी तर त्याच मजल्यावर राहते. मला किती भीती वाटत असेल. अहो तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही झाले म्हातारे आता. आई तू हे काय चाललंय बाहेर माझ्याबद्दल? मी बायकांकडे वाईट नजरेने बघतो म्हणे. काय? काय ग मीरा, तू काय मी वास्य असं बाहेर माझ्या नावाची दवंडी पिटत फिरतेस? मला काय दुसरा कामधंदा नाही आहे हा. आणि तू आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेव, जसे कर्म तसे फळ. ए कर्म बिर्म. थांब थांब थांब, अजिबात काही बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस तू. नाही, मला सांग, वास्या म्हणजे काय? अगं आई. हा बाबा. हो हो. माझ्याकडे काय बघताय? मी काय कोणाला सांगायला गेलेलं नाहीये. विचारलंय का चोराच्या मनात चांदणं? ललित, अरे काय रे, आजवर यांची ओजी वाहत आलायस, आता पण तेच करणार आहेस का? यांना कल्पना नाहीये आणि समजतही नाहीये की याचे आईबाप अजून जिवंत आहेत. हा 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 हा. काय तो तोरा, चोर तर चोर वर शिरजोर. काय? मीरा, यांचा ना जरा संस्कारांचाच प्रॉब्लेम आहे. अरे देवा, संस्कार हा शब्द शोभतो का तुमच्या तोंडात? संसारातला स जरी नीट शिकवलं असताना मुलीला, माझ्या मुलाला असं बाहेर डोकवायची गरजच नव्हती. अगं आई काय बोलतेस तू? बरोबरच बोलतेय मी, अगदी बरोबर बोलतेय. तुला या बेशिस्त मुलीशी लग्न केल्याचा पश्चातापच होत असणार आहे. पण बघ, हिचा बेशिस्तपणा आणि निष्काळजीपणा ना मी कोर्टात सिद्ध करून दाखवणार आहे. हा हा, मी काय जणू ओटी भरायलाच आली आहे इकडे. देव जाणे. ललित, ललित, मीरा, या बघ काय हा बाबा. अरे अरे हो आलोच. अरे ललित, मीरा, ललित. मी कोर्टात बघून घेईन ना तुम्हाला. हा हा, आल्या मोठ्या. आयत्या बिळावर नागोबा. बाबा हो, आईला घरी सोडून तुम्ही मला इथे का बोलवलं? घरी आल्या आल्या तिने भांडण पाहिलं. ते तर आता रोज सुरू राहणार. मी त्याला म्हटलं होतं पण नको जायला, पण तिनं नाही ऐकलं. त्यात रितेशने तुझ्या आईला तुझ्या सासूबद्दल जे काय सांगितलं ते. हो हो माहितीये मला, पण बरंच झालं तुम्ही मला इथे बोलवलं. मलाही तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बाबा, माझ्याकडे फक्त 6 महिने आहेत आणि या 6 महिने बस. मला माहिती आहे तुझ्याकडे फक्त 6 महिने आहेत. ललित, तू खूप मोठी चूक केलीस, वर कोर्टात ती कबूल केलीस, पण तरीही मला तुझा अभिमान वाटतो, कारण तू खोटं नाही बोललास, खरं तेच सांगितलंस. आता यापुढे 6 महिने तू आणि मीरा एकत्र राहणार आहात. अरे तिचा विचार कर, तिला वडील नाहीयेत. ती आईला एकटीला सोडून तुझ्या जीवावर इथे संसार करायला आले आणि तू. बाबा पण मी. बस, मी तुझा बाप आहे म्हणून त्याला समजावून सांगतोय. मी जर तिचा बाप असतो ना तर मी येतो.
पण बाबा, मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तर तुम्ही ऐकलंच नाही. अहो कुठे होतात तुम्ही? हा कुठे काय तुझ्या बरोबरच आलो ना. नाही मग कुठे होतात? खाली नाही कुठे ना. राहिलात तुम्ही? बाबा अरे सुखीरा सुखीरा या. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त. मोठा पुळका येतोय हो. तुम्हाला. कोण आलाय ग मीरा? हा हा नमस्कार. नमस्कार. हा, अगं हो. काय नमस्कार काय? चला बाबा, इथं बसा. पाणी आणू? हो हो. ए तुला जागा मिळाली का? अगं तोच तर प्रॉब्लेम आहे. आता बघ, माझी कथ्थकची ट्रेनिंग संपली आहे. सो त्याच्यानंतर मला मग आता डान्स अकॅडमी सुरू करायची आहे. मग त्याच्यासाठी स्टुडंट्स मिळतील, जागाही मिळेल. पण त्या जागेसाठी जे डिपॉझिट हवं आहे ना, तेच पैसे नाहीत माझ्याकडे. मग आता आता तुला माझी परिस्थिती माहित आहे. आईलाही विचारू नाही शकत, कुणाकडे काय मागू नाही शकत. मी तेच विचार करते, मी करू तर काय करू, म्हणजे पैसे कुठून आणू. आता तुला तर माहित आहे, पुढच्या 6 महिन्यानंतर मला एकटीलाच घर चालवायचंय ग. तू हे सगळं कसं मॅनेज करशील? तू कशाला टेन्शन घेतेय? ओम भूर्भुवस्सुः स्वतःवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आई येतो ग, आधीच खूप उशीर झालाय. रितेश वाट पाहत असेल. हा. चल बाय बाय. आम्ही बेरोजगारांना मदत करतो. लाडात यायची गरज नाहीये. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे नवरा म्हणून कर्तव्य पार पाडतोय, इतकंच. मदतही करायची आणि वरून टोमणे मारायचे. काय ललित, काय झालं? काय नाही हो, गाडीच स्टार्ट होत नाहीये. एक तर आधीच उशीर झालाय, त्यातनं हा गोंधळ. हो का? दादा हे, काय? ही घे चावी, ही दीदीने दिली आहे. आणि थांब, हे घे चिठ्ठी, ही पण दीदीनेच दिली आहे. ही माझ्या स्कूटरची चावी, तुझ्या प्रवासासाठी. लाडात यायची काही गरज नाहीये. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे बायको म्हणून कर्तव्य पार पाडते. वैसे हम किसी का एहसान नहीं रखते, समझे बाबू? काय बघतोयस? चल पळ. तुझी गाडीच नाही चालू होणार. काय पळतो का? मम्मी अरे लल्या कुठं होतं यार तू? किती वेळची थांबलोय मी वाट बघत. हा अरे कार स्टार्ट होत नव्हती. काय? कार स्टार्ट होत नव्हती माझी, म्हणून बाईक घेऊन यावं लागलं. अरे विराटची. यार लल्या तुला माहितीये ना आज कुठं जायचंय आणि किती महत्वाचं काम आहे तुझं ते? अरे हो, बरं झालं तू आठवण करून दिलीस. हा? मला एक ऑफिसचं महत्वाचं काम आहे. हा तुम्हाला पुढे ऑफिसला सोड आणि तू बाईक घेऊन जा. हा ठीक आहे थांबव मग. हा. मागे बघ. हा अरे आणि आपल्या कामाचं काय? संध्याकाळी बोलू. चल बाय बाय बाय. अरे ऑफिसला सोड म्हणला काय माणूस आहे?
सर येस. काबरा सरांचा फोन आला होता. अरे हो, ठीक आहे, त्यांना सांगा थोड्या वेळाने फोन करतो. ओके सर. ओके. मीरा. हा बोल मीरा. मॅडम तुम्हाला उगाच बोलवायला काय आम्हाला पुत्र चावले का? इथे इथे. गाडी तुमच्या नावावर आहे त्यालाच बोलावं लागेल. तू जा चल मी निघतो. हा ठीक आहे ठीक आहे, चल थँक्यू. गाडी तुमच्या नावावरती आहे. अहो साहेब, पण मला कशाला बोलवलंय? परत तेच. हे काय आता नवीन प्रकरण? मी काय नाही केलं, बाई आली समोरून. बाई समोरून आली तर सरळ बाईक अंगावर चढवली. अरे ब्रेक दाबायचा ना. अरे माहितीये मला, दाबले ना मी करकचून. मग बाई गेली. गेली. अरे गेली म्हणजे मला ठोकून गेली. नशीब म्हणजे जिवंत आहे ना. अरे आणि ही का आली इथे? मी नाही बोलवलं तिला. ती गाडी तिच्या नावावर आहे, पोलिसांनी बोलवून घेतलं तिला रेडीमेड. आता मीरा मी ना. मी तुला काय बोलू मला खरंच कळत नाहीये. एक साधीशी वस्तू नाही सांभाळता येते तुला. जीवाभावाची व्यक्ती कशी सांभाळशील? प्रिय मीरा, माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या म्हणजे मीरा. आयुष्यात काही गोष्टी अशा अनपेक्षितपणे घडत गेल्या की तुला कधी कुठे कसे समजवावे हे कळतच नव्हते. माझ्याकडून चूक झाली. ती त्याच वेळी किंवा थोड्या कालांतराने सुधारू शकलो असतो, पण मी तसे केले नाही. त्या पाठीमागे काही कारण होतं आणि ते कारण स्पष्ट करण्याची, तुझ्या समक्ष उभं राहून सांगण्याची कदाचित माझ्यात हिंमत नव्हती. आज या पत्राद्वारे तुला सगळं कळेलच, पण तू मला कितपत समजून घेशील हे मला माहीत नाही. मीरा, अगं वस्तू आणि व्यक्ती यात फार फरक आहे. वस्तू जपली नाही तरी चालेल, पण व्यक्ती जपणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि पुढेही असेल. फक्त तुझा ललित. अजूनही मनात शंका आहे की हे पत्र तुला देऊ की नको. चांगलं होतं जेवण. स्वीट डिश अजून एखादी मिळाली असती. मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. अरे सगळ्यांशी कशाला? आई, तू जरा शांत बस. अहो. हा शांत. हा बोल. मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचं आहे. बाबा, तुम्ही आत्ताच्या घरात राहतात जिथे माझं बालपण गेलंय. मी तिथे राहू शकतो? माझा काही हक्क आहे त्या घरावर? हक्क काय, तुझंच आहे ते. नाही म्हणजे इन फ्युचर जर मी तुमच्यासोबत तिथे राहण्याचं ठरवलं तर तुम्हाला काही हरकत नाहीये ना? अरे इन फ्युचर काय, तू आतापासून राहू शकतोस. चल जाऊया आपण. नाही पण का? कशाला? जेवताना सुद्धा तुझं लक्ष नव्हतं जेवणात? काय कुणी काही बोललंय का तुला? कुणी काही बोललंय का? अगं हा? आई, एक मिनिट ऐक ना. त्याला जरा बोलू दे, ऐकून घेऊया आपण. मी हे घर मीराच्या नावाने करायचं ठरवलंय. काय? हो, या क्षणापासून हे घर मीराचं. अरे अरे कशाला?
अहो काही बोला ना. त्याचं पूर्ण ऐकून ते घेऊया. नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाहीये, कारण मला हे मान्य नाहीये. तू जरा शांत राहा. नाही नाही, आता शांत का बसू मी? इतके दिवस शांत बसले होते ना, आता डोक्यावरनं पाणी जायला लागलेलं आहे. गप्प बस. अहो एकदम गप्प. अहो तुझा निर्णय झालाय. हो बाबा. हा, अहो पण विषय संपला. कळलं? ललित, हं? मी समजवतो तिला. हा, काळजी करू नकोस. हं. मी थोडं बोलू शकतो का तुमच्याशी? मला तुमच्याशी बोलायचं होतं. बोलू शकतो? हो. गुड. कढीपत्ता माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही त्या कढीपत्त्यासारखे आहात. म्हणजे आपण स्वयंपाकाला सुरुवात करतो तेव्हा काय करतो? तेल टाकतो. तेल टाकल्यावर पहिलं त्यात काय टाकतो? तर कढीपत्ता. का टाकतो? कारण आपल्याला माहिती असतं की या कढीपत्त्यामुळे आपलं जीवन सुवासिक होणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला आता त्या कढीपत्त्याचा उपयोग माहिती असतो. तुम्हालाच काय, बऱ्याच लोकांना माहिती असतो, बहुतेक लोकांना माहिती असतो. पण हेच लोक जेवायला सुरुवात करतात तेव्हा पहिल्यांदा त्या कढीपत्त्याचं पान बाहेर काढतात, ताटात, ताटातून बाहेर, बाहेरून खारकटे. हे असं का होतं? कारण त्यांना कढीपत्त्याचा फक्त उपयोग माहिती असतो, त्याचा गुणधर्म माहित नसतो. पण काही लोक असेही आहेत की त्यांना उपयोगही माहिती असतो आणि गुणधर्मही माहित असतो. त्या लोकांना काय वाटत असेल? ते काय विचार करतात माहितीये? की हा बिचारा कढीपत्ता ताटातून थेट खरकट्यात जाणार काय? हं? तर माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे की म्हणजे तुम्ही दोघे एकमेकांच्या ताटातले कढीपत्ता आहात. कढीपत्त्याचा उपयोग तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तो केव्हा, कसा, कधी, किती वेळा करायचा हे तर त्याच्यावर माहिती आहे. पण ज्या दिवशी तुम्हाला उपयोगाबरोबरच गुणधर्म कळतील ना, तेव्हा तुम्ही जे आता वागताय ना, त्याचं वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. चला. अरे बस मीरा, नक्की काय झालंय तुला? यार हॅलो ललित. मीरा
मला तुझा नवरा जरा खोटारडाच वाटतो नाही का? नाही म्हणजे काय आहे, त्याचा आणि त्याच्या आईचा काहीतरी डाव असणार, नाहीतर घर द्यायला कसा काय तयार झाला? माझा तर अजून विश्वासच बसत नाहीये. अगं आई, तसं काहीच नाहीये. तो जे बोलतो ना तो ते करूनच दाखवतो. हो हं. अगं बाई, म्हणजे काय त्या बाई बरोबर लफडं केलं? ते काय तुला बोलून करून दाखवलं त्याने? शी, मला बोलायचंच नाहीये. मीरा, हे बघ, पैसे मिळत असतील ना तर पैसे घ्यायचेच, पण घर मिळत असेल ना हे तर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच. हक्काचं घर काय असतं ना हे तुला नाही कळणार. अगं, लहानपणापासून तुला मी भाड्याच्या घरामध्ये एकटी सांभाळत आलीये. किती घरं बदलली आपण. हे बघ मीरा, हे जर घर मिळत असेल ना तर हे घ्यायचं, घ्यायचं म्हणजे घ्यायचं. काय पण तू काय बोलतेयस असलं? ऐक, तो उद्या ऑफिसला गेला, त्याचे आई बाबा पण घरी नाहीये. तू बेडरूम मध्ये जा आणि त्याच्या विरुद्धचे पुरावे गोळा कर. तू काय बोलतेय तुला स्वतःला पण कळतंय का? मला कळतंय मी काय बोलतेय मीरा. मी असलं काहीही नाही करणार आहे. करावं लागेल कारण आपल्याला हे घर हवंय. नाही. मीरा, मीरा, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शिंदुळाची कंठी सारखे मान मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे ऐक, तू बेडरूम मध्ये जा आणि त्याच्या विरुद्धचे पुरावे गोळा कर. मला कळतंय मी काय बोलतेय मीरा. करावं लागेल कारण आपल्याला हे घर हवंय. करावं लागेल कारण आपल्याला हे घर हवंय. सॉरी गणपती बाप्पा, सॉरी गणपती बाप्पा, सॉरी 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 सॉरी. ललितला नक्की झाले तरी काय? तुम्ही नक्की कोण आहात त्याच्या? आणि इतकं का विचारताय मला तुम्ही ललित बद्दल? ही तुमच्याच हॉस्पिटलची फाईल आहे? हो, ही याच हॉस्पिटलची फाईल आहे आणि मीच ललितची डॉक्टर आहे. आणि मी त्याची बायको आहे. आय सी.
ललितने सांगितलंय मला तुमच्याबद्दल. मग तुम्हीच मला हे सांगा की त्याला नक्की झालं काय. जो माणूस ताप असताना एकही गोळी नाही खायचा, तो आज एवढ्या गोळ्या खातोय. काय झालंय त्याला? आय एम सॉरी मॅम, पण ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला नाही रिव्हील करू शकत. कारण तसं मला ललितनंच कोणालाही सांगण्यापासून मनाई केलेली आहे. रिअली सॉरी. डॉक्टर, आय थिंक तुम्ही विसरताय की मी त्याची बायको आहे. आय गेस तुमचा डिवोर्स झालाय. अजून झाला नाहीये. ओके. अजूनही मी त्याची बायको आहे. तुम्ही प्लीज मला सांगा त्याला नक्की झालं काय. पाहिजे तर मी तुमच्या पाया पडते. ओके ओके ओके, काम डाऊन काम डाऊन. Lalit is suffering from high-grade glioblastoma, म्हणजे brain tumor, last stage. I know this is a difficult situation for you. Hold yourself strong. म्हणजे आमचे प्रयत्न तर सुरू आहेतच, पण जिथे आमचे प्रयत्न संपतात तिथे देवाचे प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरू होतात. We all are really trying hard. So please pray for him. तुम्ही प्लीज अशा खचून नका जाऊ. तुम्ही पाणी घेता का? हां, प्लीज हॅव सम वॉटर. वी ऑल आर वर्किंग ऑन इट. मी समजू शकते. एक रिक्वेस्ट आहे. ललितला हे कळता कामा नाही की तुम्ही इथे आला होतात आणि त्याच्या आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे. कारण हे जर त्याला कळलं तर तो खूप खचून जाईल. तसेही त्याच्याकडे दिवस फार कमी आहेत आणि हीच त्याची शेवटची इच्छा आहे. आय होप यू अंडरस्टँड. येस, मी समजू शकते. त्याला नाही कळणार. विश्वास ठेवा. ब्रेन ट्यूमर, लास्ट स्टेज. एक रिक्वेस्ट आहे. ललितला हे कळता कामा नाही की तुम्ही इथे आला होतात आणि त्याच्या आजाराबद्दल तुम्हाला माहिती आहे. कारण हे जर त्याला कळलं तर तो खूप खचून जाईल. तसेही त्याच्याकडे दिवस फार कमी आहेत आणि हीच त्याची शेवटची इच्छा आहे. ब्रेन ट्यूमर, लास्ट स्टेज. तसेही त्याच्याकडे दिवस फार कमी आहेत आणि हीच त्याची शेवटची इच्छा आहे. We all are really trying hard. So please pray for him.
कुछ तू मेरा सब कुछ तू माहिया चूक करतोयस झालंय. अरे तुझ्याशी बोलतोय मी. हा अरे ती वेळ आली रे आता. कसली वेळ आलीये? अरे सगळ्यांना तुझ्याबद्दल सांगायची, तू आपलं. अरे हो. लवकरच तुम्हाला सगळ्यांना सोडून जाणार आहे नाही का? एक किती दिवस राहिलेत रे? झाल्या काय बोलतोस तू? हा वेळात आलाय का तू जरा? आता वेडा काय आणि शहाणा काय? हे बघ, मी जाणार आहे एवढं नक्की. राहिला प्रश्न घरच्यांना सांगण्याचा, वेळ आली की कळेलच त्यांना. अरे पण योग्य वेळी योग्य शब्द वापरले नाहीत तर नंतर ते चांगले शब्द पण शिव्या वाटतात. तसंच योग्य वेळी तुझ्याबद्दल जर सांगितलं नाही ना, तर नंतर येणारा प्रत्येक क्षण वेळ ही माझ्यासाठी अशुभच असेल. काय रितेश बाबा, काय झालं तुम्हाला आज? अस्वस्थ झालोय मी, ते पण फक्त तुझ्यामुळे. हसू नको. काही बाई कडमडत असते जिथे तिथे. मला हे काय करायचं, हो? मला काय बडबडत आहे? काय प्रॉब्लेम आहे का? नाही काही नाही. अरे हे काय सफरचंद नाही आज? नाही फुटाणे खाते मी, डाएट वर आहे ना म्हणून. नाही हो, डाएट करायचा ना तर सफरचंदच खाल्लं पाहिजे. अगं बाई. आता एवढे दिवस तुम्ही खाताय, हो. थोडेशा बारीक झाले. अगं बाई. हो. शपथ. थँक्यू. ए तुला वैभवचा मेसेज आलेला का? येणार आहे तो कधी? आय थिंक ह्याच वर्षी जॅन मध्ये बोलत होता तो. खरंच? हो इथेच सेटल होणार आहे तो तो. माझ्याशी बोललाच नाहीये यार. का? म्हणजे माहित नाही, मी त्याला फोन केलेला ते सगळं झाल्यानंतर, पण काही कॉन्टॅक्ट. अरे नाही नाही, आता तो खूप बिझी झालाय ना. तुझा कॉन्टॅक्ट आहे का? हिला काय झालंय? काय माहिती काय झालंय तुला आल्यापासून. गप्प गप्प दिसते जरा. तुझ्यासाठी ठेवलेली कॉफी पण माशा पितायत. काय झालंय? काय नाही, काही कसं नाही, तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय. ठीक आहे, तुला नाही सांगायचंय का? नको सांगू. तसं काहीच नाहीये. काही कसं नाही, सोड ग. माहित नाही यार, हिचा मूड ऑफच असतो. मीरा, मीरा आय एम सॉरी. काय झालंय तुला मीरा? एवढे पैसे तुझ्या अकाउंटला? ललित, ते मीरा कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्याला हेच तर हवं होतं. ओ सो आनंद अश्रू आहेत तुझे. मी उगाच काळजी करत होते. हे बघ. बघू. बापरे, एवढे? खूप मोठी अमाऊंट आहे ही. मीरा, पुरे या उतरा. पैसे द्या. हो. काय काकू? हा. खरेदी का? हो. खरेदी असं नाही, जरा खायच्या प्यायच्या वस्तू आणल्यात. काय काय आणलं बघायचं आहे. बघा. अहो. नाही त्यांना प्रश्न असतात ना, कितना वगैरे. एवढ्या भरून पिशव्या? कोणी पाहुणे येणार आहेत का अड्डा घरी? 8-10 पाहुणे असते तर बरं झालं असतं, पण 8-10 जणांना पुरून उरेल अशी एक म्हैस आणून ठेवली ना ललितनी अरे. घरामध्ये. तिच्यासाठी काही शिल्लक ठेवत नाही घरामध्ये. अहो, म्हैस? हा, ललितच्या बायको बरोबर फ्री मिळाली आहे आम्हाला. हो खरं आहे ते. हा, या पिशवी घेऊन. अरे 2 रुपये खाता है हमारा. म्हैस? मनात काय नसतं. अहो
काय आणा की सामान या. झो ना. हम्म. ललित हे काय आहे? काय अर्थ काय याचा? काय आहे मला सांगा की. काय नाही, इन्शुरन्सचे पेपर्स आहेत. इन्शुरन्स हम्म. हे काय आता मध्येच. नाही नाही, याच्यामध्ये त्याने वारस म्हणून आपल्या दोघांचं नाव दिलंय. म्हणजे उद्या याचं बरं वाईट झालं तर पैसे आपल्याला अहो मिळणार. काय बोलताय तुम्ही अभद्र. ऐक. हा काय चाललंय हे? काय काय डोकं फिरलंय का तुझं? अगं ती एक प्रोसिजर असते बस. खड्ड्यात गेली ही प्रोसिजर. अशी कशी प्रोसिजर? अरे असं कसं? आम्ही आधी जाणार ना तुझ्या, मग तू आमचा वारस. काय करायचे ते आम्हाला पैसे? हा तू नसशील तर. आणि काय करू या पैशांचं? नको आम्हाला ते पैसे. आग लाव या पैशांना. घेऊन जा इथून. कुणाचं डोकं आहे? तुम्ही सांगितलं नाही का याला बाबा, मी असं? नाही सांगितलं. हा? बाबा बस अहो, जरा. तुम्ही समजावा नाही नाही नाही, मला कुणाकडूनच काही समजून घ्यायचं नाहीये. काय हा अभद्रपणा चाललाय? कशासाठी? तूच बोल. आई, ए आई, अगं तुम्ही लहानपणापासून माझ्यासाठी सगळं काही केलंयत ना. माझं बालपण, माझं शिक्षण, माझी मौज मजा. तुम्ही तुमची जबाबदारी नीट सांभाळलीत ना. आमचं कर्तव्यच होतं ना ते. हो, मग मी माझं कर्तव्य पार पाडायला नको का? म्हणजे अगं म्हातारपण हे लहान मुलांसारखंच असतं. त्यालाही व्यवस्थित सांभाळावं लागतं. त्यावेळी मी लहान होतो, आता तुम्ही दोघे लहान आहात, एवढंच. म्हणजे तू आता आमचा बाबा झालास होय. हम्म. बघितलं का काय म्हणतोय आपला बाबा. खाऊला पैसे दिले आहेत. मीरा, काहीतरी खायला कर ना, भूक लागलीये. हो आई आले. म्हणतो ते खरं आहे. काय म्हातारपण हे दुसरं बालपण. कळत नाही कधी भूक लागते हो ते. काय? तुम्हाला इथे का बोलवलंस? प्रेमाचे 2 शब्द बोलायचे होते. हं? पण मी तर ऐकले प्रेमाचे 3 शब्द असतात. आय लव्ह. पुढे पुढे तुम्ही बोला. म्हणजे इथे कशासाठी बोलवले ते बोला. हो, फाईल. मॅम, हो हे तुमचे घराचे पेपर्स. घराचे. हो, घराचे. तुला हवं होतं ना घर? पैसे तर आधीच तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेत. राहिलं होतं ते घर, तेही मी आज तुला देतोय. पण मी काय म्हणतो की तुम्ही परत एकदा विचार केलात तर. विचार? कसला विचार? परत एकत्र राहण्याचा. हा तुम्ही दोघे वकीलच आहात ना. काय झालंय तुम्हाला आज? वकीलच आहोत, पण आज जरा वकिली पेशा बाजूला ठेवू. मॅडम, हिला जे हवं होतं ते मी दिलंय. याहून पुढे हिला देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये. आणि ही अजूनही काही मागू शकते. मी हिला चांगलं ओळखतो. आणि मीही तुला. अरे बापरे,
इमोशनल अत्याचार. मॅडम, देऊन टाका ते पेपर्स लवकर. काय ग रडतीयस? आता रडायचे नाही, रडवायचे दिवस आलेत. समजलं का? याच देवाने तुला पैसे दिलेत. आता घर पण मिळेल. मग आपण जिंकलो. ही मुलगी एवढे पैसे मिळाले तरी रडतीये. काय करायचं या मुलीचं? हे घे. हं? आई, मी तर जिंकूनही हारणार आहे. काय ग, चक्कात सोन्याच्या दुकानात? हो. हा, तुला काय बाबा, नवऱ्याने आता भरपूर पैसे दिलेत, रोज शॉपिंग. ते तुला नाही कळणार आहे. अच्छा, मला नाही कळणार. मला अंगठा दाखवतो Yes, प्लीज. नाईस. मीरा, काय झालं? हे पॅक करतो प्लीज. तो दाखवा. तू इथे? सानिका हीच आहे ती बाई. त्या रात्री ललित सोबतची होती ना, ऐक हीच आहे ना. ती. काय ऐकू मी मला तुझं? तुझ्याशी बोलायचंच काय होतं. बोलणार आहे तू? काय बोलणार आहे तू? ए धंदेवाली, की तू अगं. धंदा करते? हे बघ, तू करत असेल धंदा तुझ्या पोटापाण्यासाठी, पण तुझ्या धंद्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालाय. मीरा, काय बोलती तू? हीच आहे, त्या रात्री अगं, तूच होती तू ना. ऐकून तरी घे. मला ऐकायचं नाहीये. अगं, तू मला आवाज तुझ्या- बाई. चल चल, सानिका, चल, चल. तू तुझी हिम्मत कशी काय झाली इथे येण्याची? हा, कोण आहे ग? अहो त्या रात्री ललित सोबत हीच बाई होती. काय? हीच होती त्या बेडरूम मध्ये. मी आणलंय तिला इथं. मीरा, मी आणलंय तिला इथं. म्हणजे ललितच्या ह्या प्रकरणात तूही सामील होता? त्याला ललित नाही, मी जबाबदार आहे. काय? हो. आणि जिला तू धंदेवाली समजतेस ना, ती धंदेवाली नसून माझी बायको आहे. तुझी बायको? हो. मग रितेश तुम्हाला आधी का नाही सांगितलं हे सगळं? मीरा, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, पण आता इथं नाही. ललित केव्हाही येऊ शकतो. मग चला. अरे इथे कशाला आणलंयस आम्हाला? हा तेच तर. आणि काय रे, ललित पासन काय लपवायचंय? हा, आणि तिथेही सांगू शकला असतास, इथं काय? तुम्ही ललितसाठी या देवीलाच नवस केला होता ना, काय? म्हणून तुम्हाला मुद्दाम या देवळात घेऊन आलोय. सांगतो, सगळं सांगतो. अरे पण जरा शांत व्हा तुम्ही. मी हिच्याशी पळून जाऊन लग्न केलं होतं.
आणि या लग्नाला माझ्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे मला घरी राहायची परवानगी पण नव्हती. त्या परिस्थितीमध्ये माझे घरचे सोडले तर माझा एकमेव असा जवळचा मित्र होता तो म्हणजे ललित. मी त्याला फोन करून सगळं सांगितलं. तेव्हा त्याच्याकडून मला कळलं की मीरा तिच्या आईकडे चालली काही दिवस गावाला राहायला. त्यावर तो म्हणाला की तुम्ही दोघं इथे येऊन राहू शकता. म्हणजे काही दिवस गेले की तुझे घरचे पण शांत होतील आणि सगळं सुरळीत झालं की मीरा आली की तू परत जा म्हणून आम्ही दोघं लगेचच त्याच्या घरी शिफ्ट झालो. पण त्याच दिवशी संध्याकाळी मला माझ्या घरून वडिलांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की आईची तब्येत अचानक बिघडली, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय म्हणून. मी ताबडतोब हिला तिथं ठेवून हॉस्पिटलला गेलो. पण त्या रात्री जेव्हा मी हॉस्पिटलमधून परत आलो त्यावेळी दादा पाणी. ललित, मीरा, रितेश, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय अरे. वहिनी आली होती, तिला काहीतरी गैरसमज झालाय अरे. तिने दादाला डिवोर्सची धमकी दिली. काय? ललित, सरक. रितेश, हं? तुला शपथ आहे माझी. ललित, अरे मीरा. आज तुमच्या लग्नाची पहिली रात्र आहे. हं? गो. अरे काय? अरे अरे. एन्जॉय करा. गो. दादा. अरे ललित, दादा ऐक ना. काय होतंय का ह्याला? ललित, दादा, ए ललित, दादा ललित काय काय झालं होते? तुला? ए निशा, पाणी आण जरा लवकर. ललित, ए ललित, ललित, ललित. हॅलो, दादा, हॅलो, दादा. ॲम्ब्युलन्स. ऑल ओके मॅम? हा. नथिंग टू वरी राईट? वेल, तुम्हाला कसं सांगावं मला कळत नाहीये, पण शेवटी सांगावं तर लागेलच. म्हणजे म्हणजे काही मेजर झालंय का? म्हणजे काय असं? हो, मेजर आहे. यू आर सफरिंग फ्रॉम हाय ग्रेड ग्लायोब्लास्टोमा. हाय ग्रेड म्हणजे काहीतरी गोळ्या औषध वगैरे घेऊन उपाय करता येईल हा राईट? हा. एक मिनिट. हो. तुम्हाला कळत नाहीये, मी समजवते तुम्हाला. तुमच्या ब्रेनमध्ये ट्यूमर आहे, सो लास्ट स्टेजवर आहे. काय? इट्स व्हेरी क्रिटिकल. मॅडम, पण ऑपरेट वगैरे करता येईल ना आपल्याला? त्यांनी बरं. या केसमध्ये आपण ऑपरेट करू शकत नाही, कारण ट्यूमर अशा ठिकाणी आहे की ऑपरेट करताना माणूस दगावू शकतो. तसे ह्यांच्याकडे 9-10 महिने आहेत, हं? पण ह्याच 9-10 महिन्यांचं रूपांतर आपण 9-10 वर्षांमध्ये करू अरे? शकतो. आणि ते केवळ आणि केवळ त्यांच्या विल पॉवरवर, त्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. सो मॅडम, काहीतरी उपाय असेल मॅडम. मी वाटेल तेवढे पैसे अरेंज करून तुम्हाला देतो, पण माझ्या मित्राचे प्राण वाचवा. नाही, प्रश्न पैशाचा नाहीये. आम्ही आमचा प्रयत्न सुरू ठेवूच. डोंट वरी. ललित, ललित, ललित थांब. ललित, काय होते? ललित, ललित, अरे ललित, काय झालं? ये बस. बस बस, सावकाश. हे बघ ललित, तू टेन्शन घेऊ नको. आपण दुसऱ्या डॉक्टरांना दाखवू, काही ना काही मार्ग नक्की निघेल. हा, ऐक माझं. थांब, मी आत्ताच्या आत्ता मीराला फोन करून सगळं कळवतो.
कुणाला नाही सांगायचं. तू वेडा झालाय का ललित? फक्त मीरालाच नाही, आई बाबांनाही नाही सांगायचं. तुम्हा दोघांना शपथ आहे माझी. काय बोलतोयस तू ललित? बरोबर बोलतोय मी. कदाचित देवालाही माहित असेल की माझ्या नशिबात आयुष्य फार कमी आहे. म्हणूनच आजचा प्रकार घडला असेल. बरं झालं जे झालं ते. मी गेल्यानंतर मीराचं काय? विधवा म्हणून? नाही नाही, तिला जगू दे मोकळं आयुष्य. मी तिला ललित हे बघ, असं काही होणार नाहीये, ऐक माझं. आणि आणि मीरा तुला डिवोर्स नाही देणार आहे. हो दादा. आज तिने जे पाहिलंय ना, ते पाहिल्यावर तीच काय, या जगातली कुठलीही स्त्री डिवोर्स घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मीरा, मी तर तिला चांगलंच ओळखतो. तो बरोबर बोलला होता, तो तुला चांगलं ओळखतो म्हणून. तू त्याला दुसऱ्या दिवशी डिवोर्सचे पेपर पाठवून पण दिलेस. आणि सुरू झाल्या तुमच्या कोर्टाच्या वाऱ्या. मीरा, तुला आठवतंय फायनल हिअरिंग अगोदर जजने आपल्याला बाहेर बसायला सांगितलं त्यावेळी? साहेब नमस्कार. काय आहे, मी तुम्हाला खरं तर असं भेटणं योग्य नाही, पण तुमच्या वकील मॅडम म्हणाल्या म्हणून मी तुम्हाला फक्त भेटतो आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही तुमचा वेळ दिलात. हं. साहेब, ही माझी फाईल. हो साहेब, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. मी आजवर माझ्या आजारपणाबद्दल कुणालाही काहीही सांगितलेलं नाहीये. आणि आयुष्याची जी काही 8-10 महिने राहिलेत त्यातले 6 महिने ऑलरेडी काउन्सिलिंग मध्ये गेली आहेत. मलाही खूप जगावंसं वाटतंय, पण ते आता माझ्या हातात नाहीये. मी आपल्यासाठी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? नाही, तुम्ही डिवोर्स पेपर्सवर नक्की साईन करा, पण मला फक्त 6 महिने द्या. अहो, कसं शक्य आहे? तुमच्या मिसेसनी सांगितलं त्यांना डिवोर्स ताबडतोब हवा आहे. हो, मलाही तेच हवं आहे. अहो मग पण आयुष्याच्या शेवटच्या क्षणी ती माझ्या सोबत असावी, एवढंच. साहेब, मी आजही तिच्यावर तेवढंच प्रेम करतो जेवढं मी तिला पाहता क्षणी करत होतो. मला तर असं वाटतं की प्रत्येक माणसाला आपल्या मरण्याची वेळ माहिती असली पाहिजे, नाही का? म्हणजे कोणी वाईट गोष्टींचा विचार करणारच नाही ना. सगळे फक्त आपलं चांगल्याच गोष्टींचा विचार करतील आणि प्रेमाचा विचार करतील. मग ते कुणीही असू शकतं, आई बाबा, भावंड, मित्र, मैत्रिणी किंवा बायको. द्वेष कोणात नसेलच ना सर. साहेब, कदाचित मी तिच्याशी चुकीचं वागलोही असेल, पण ती चूक सुधारण्यासाठी माझ्याकडे वेळ फार कमी आहे. पण मी तिला जे हवंय ते मी तिला देणारच आहे. पण मला जे हवंय ते फक्त तुम्हीच मला देऊ शकता. प्लीज. शेवटी जजनी तेच केलं जे ललितला हवं होतं. तुम्हा दोघांना 6 महिने एकत्र राहण्यास भाग पाडलं. ललितनी भांडण न करता तुला सगळं दिलंही असतं, पण त्याला शेवटपर्यंत तू समोर हवी होतीस. मी तुमच्या पाया पडतो. जे काही दिवस माझ्या मित्राकडे उरलेत ना, ते त्याला मनाप्रमाणे जगू देत. आणि हा,
सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला त्याच्या आजाराबद्दल सांगितलंय हे त्याला कळता कामा नये. खरं तर मी तुम्हाला सांगणार नव्हतोच, पण माझ्याकडे पण दुसरा पर्याय नव्हता, म्हणून सांगावं लागलं. चल ग. ऑस्कर हॉस्पिटल. डॉक्टर विद्या माने. म्हणजे मीरा, तुला हे सगळं माहिती होतं? म्हणजे तू पण रोज थोडं थोडं मरत होतीस तर. माझी लायकी नसेल तरी मला माफ कर. अगं वहिनी नाही. आई, मी ओळखलं नाही ग तुला. नाही, मला माफ कर. नाही. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ, बघ माझ्याकडे. घ्या, बघितलं तुमच्याकडे. तुम्ही परत देणार आहात माझ्या मुलाचं आयुष्य? अगं बघ, ही परत देणार आहे का आयुष्य? मीराची आई, जेवायचं नाही? नाही ताई, भूक नाहीये. काही काळजी करायची नाही. हा, काही काळजी करायची नाही. काही काळजी करायची नाही. माझ्या मुलाचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. आपली मीरा, ती कधीच विधवेचं आयुष्य जगणार नाही. मी तिचं कन्यादान करेन पुन्हा. नाही ताई, मीरा उलट तुमच्या घरी मुलगा म्हणून राहिलेली मला जास्त आवडेल. आई, काय रे बाळा? येतो ग. हा, बाबा येतो. हा हा. अरे हो, काय? एक सांगायचंच राहिलं. मी आज रात्री जरा उशिरा येणार आहे. हा? त्याचं काय आहे ना, मी तुमचा वयाचा झाल्यावर, म्हणजे म्हातारपणी असं वाटायला नको की तरुणपणी काही विशेष गोष्टी करायच्या राहून गेल्या. हा. लिटल लिटल लटेल लटेल. तुमच्यात आणि माझ्यातच ठेवा. हा, हम्म. बरं, आईला कळू देऊ नका. हम्म. येतो. ललित आपल्याला सोडून गेल्यावर तुम्हाला जगावं असं वाटेल? हो, वाटेल. तुझ्यासाठी.
माझी प्रार्थना स्वीकार करावी माते. प्रणाम. अरे ललित, ये प्रसाद घे आणि माग देवीकडे काय मागायचं ते. पंडितजी, ही वेळ मागण्याची नाही, जे आहे ते देण्याची आहे. अरे पण काळ आणि वेळ हे सगळं देवीच्याच हातात आहे. हो, काळ आलाय खरा, पण सावरण्यासाठी देवीनेच वेळ दिलाय. येतो. ठीक आहे. कुठल्याही प्रकारे आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे आणि मला गॅरंटी आहे की तुम्ही ते नक्की अचीव्ह करणार. हा सर. Yes, sir. आणि केलं तरच बोनस मिळणार. आलं का लक्षात? हो येस सर. I'll see you guys later. Yes, sir. हॅलो. ललित देशमुख बोलतोय. हम्म. मॅडम, हे काय चाललंय? अहो, मी मीराला पाठवलेले 50 लाख रुपये तिने पुन्हा माझ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलेत. काय चाललंय तरी काय तिच्या डोक्यात? ऍक्च्युली सर, मीच तुम्हाला फोन करणार होते. पण का? आपण दिलेले घराचे पेपर्स मॅडमनी परत केलेत आणि ते घर तुमच्या आई वडिलांच्या नावाने करायला सांगितले. व्हॉट? हो. मग काय सोल्युशन आहे आता? सॉरी सर, पण आपण यात आता काहीच नाही करू शकत. ठीक आहे, मी बघतो आता काय करायचं ते. हम्म. मीरा, मी दिलेले पैसे परत केलेस? हो. तुला घर हवं होतं ते मी देतोय ना, मग डॉक्युमेंट्स परत करण्याची काय गरज होती? खरं तर मी ते पेपर फाडायला पाहिजे होते. जर परत दिले ना तर नक्कीच फाडून देईल. का? तुला जे हवंय ते मी देतोय. डोकं फिरलाय का तुझं? ललित, काय झालं? प्लीज बाबा, आज कोणीही बोलणार नाहीये. मुकाट्याने हे घर घे, ते पैसे अरे घे ललित. आणि एकदाचा मला मोकळा श्वास घेऊ दे. मला डिवोर्स नकोय. काय? काय बोललीस तू? आता काय तुझं डोकं फिरलंय का? कान फुटले तुझे? मी बोलले ना मला डिवोर्स नकोय. वा, मीराबाई बोलल्या. अचानक प्रेम होतू जातंय की नवीन नाटक सुरू केलंय? आता तुला डिवोर्स नकोय, पण मला हवाय. आई, बाबा, आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडायचंय. आता मला हिचं तोंडही पाहायचं नाही. अरे अरे मला माफ कर. मी चुकले. मी खरंच चुकले. तू चुकली नाहीस. तुला कळलंय. आणि तुलाच नाही, घरातल्या सगळ्यांना कळलंय. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तू माझ्या जवळ असावी की दूर तेच कळत नव्हतं.
पण जसे जसे दिवस जवळ येत चालले तसं तसं मला खूप जगावंसं वाटतंय ग. आणि खूप खूप भीतीही वाटते. तुम्हा सगळ्यांपासून दूर जाण्याची. तुला काहीच नाही होणार आहे. मी आहे ना. अगं पण देवाने माझ्या नशिबात एवढंच आयुष्य लिहिलंय. आई, आई, बाबा, तुम्ही सगळे प्लीज मला माफ करा. मी माझ्या आजारपणाची गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली. मला रोज तुम्हाला तेथे मरताना पाहायचं नव्हतं. आई, मीरा, माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? मला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या तिन्ही काळांना तू बाजूला सावरून बेधडक जगावं असं वाटतंय. तुझ्या पुढे अजून खूप आयुष्य आहे. मीरा, यू हॅव टू मूव्ह ऑन. मला प्रॉमिस कर, प्लीज मला प्रॉमिस कर. काय सासूबाई, खरं सांगू तर मी तुम्हाला कधीच सासू मानला नाही हो. तुम्ही माझ्या आईसारख्याच. पण तुमच्या या बाळाचं काही चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. नाही बाबा, इथून पुढचा प्रवास मला एकट्यानेच गाठायचा आहे. ललित, 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 अरे हे, ललित, ललित. ललित, ललित. तुम्ही पाहू शकता त्यांना आता, पण बाहेरूनच. बाबा, तुझा माझ्यात हिंमत नाही त्याला अशा अवस्थेत बघायची. तुझा बाबा बाबा, शांत व्हा, रडू नका. आपल्या ललितला काय नाही होणार. तुम्ही सावरा स्वतःला.
तुला खरोखरच काय झालं असतं तर मी काय केलं असतं? तुझ्याशिवाय कसं आयुष्य काढलं असतं? मुळात तूच मला सोडून राहू नाही शकत. तुझी सवय नाही जाणार ना? मला बोलू दे. खरं सांगू, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तरीही मी चूक केलीच. मुळात माझ्याकडे संयम नावाची गोष्टच नाहीये. मी थांबून तुझं ऐकायला पाहिजे होतं ना. तुला आठवतं बाबांनी आपल्याला कढीपत्त्याचं महत्त्व सांगितलं होतं? की आपण त्याचे गुणधर्म विसरतो आणि फक्त त्याचा उपयोग लक्षात ठेवतो. उपयोग हा क्षणभरासाठी असतो, पण मी तुला एक सांगू का? त्याचा गुणधर्म हा कायमचा राहतो. हाच उपयोग आणि गुणधर्म यातील फरक नक्की काय असतो तेच आपल्याला कळत नाही आणि कदाचित कळणारही नाही. कारण आपण क्षणिक मिळणाऱ्या आनंदाला गुणधर्म समजून त्याला जास्तच महत्त्व देतो.